पत्यांनी 4 मुलींनी मिळून आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले असून हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे घडली। या प्रकरणी मृतकाच्या सावत्र भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी पत्नीसह 4 मुलींविरुद्ध हत्येचा कट गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील मृतकाचे नाव शालिकराम शिवाजी दांडगे वय 40 असे आहे। शालिकराम दांडगे हे लग्नानंतर सासरच्या जागेत टाकळी येथे घर बांधून पत्नी आणि मुलीसह राहत होते। काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते। याच वादातून शालिकराम यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले। नातेवाईकांनी फोन करून ऋषिकेश दांडगे यांना शालिकराम यांच्या मृत्यूची माहिती दिली। ते टाकळी येथे पोहोचले असता शालिकराम यांचा मृतदेह जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करण्यात आला तेव्हा दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर, मनगटांजवळ तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या। दोन्ही गुडघे आणि खुंब्यांवर निळसर व्रण होते तर जखमांमधून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले। शालिकराम दांडगे हे मृत्यूच्या 15 ते 20 दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी पद्मावती येथे आले होते। तेव्हा त्यांनी पत्नी आणि मुलींकडून वारंवार मारहाण होत असल्याची व्यथा कुटुंबियांनी सांगितली आहे। 2-3 महिन्यांपूर्वीच अंगावर उकळते पाणी, तिखट आणि मीठ टाकून फेकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता। त्या मला एक दिवस मारून टाकतील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली होती। या प्रकरणी पोलिसांनी पत्नी कोकिळा शालिकराम दांडगे, मुलगी नेहा किरण तारू, कोमल शालिकराम दांडगे तसेच 2 अल्पवयीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।